कैद झाली होती शिवरायांची पावलं, कैद झाली होती शिवरायांची पावलं, पण स्वराज्याचं स्वप्न कैद झालं नव्हतं. पहारा होता आग्र्याच्या किल्ल्यावर, पहारा होता आग्र्याच्या किल्ल्यावर, पण शिवरायांचं ध्येय कुणाच्याही पहाऱ्यात नव्हतं. आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील नाव नाही, ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे, स्वराज्याच्या विचाराची प्रेरणा आहे. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझ्या शिवप्रेमी बंधू भगिनींनो, आज मी अशा राजाची कथा सांगणार आहे ज्यांना तलवारीने जिंकता आलं नाही, ज्यांना कैद करून थांबवता आलं नाही आणि ज्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला कोणीही बेडीत अडकवू शकलं नाही. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, इतिहासात अनेक राजे झाले, काहींनी राज्य मिळवलं, काहींनी साम्राज्य वाढवलं, पण शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली. कैद झाली देहाची, पण विचारांची झाली नाही. औरंगजेबाच्या दरबारातही शिवरायांची मान कधी झुकली नाही. मित्रांनो, आजचा प्रसंग आहे आग्रा सुटकेचा. इसवी सन 1666 मध्ये शिवाजी महाराज आग्र्याला गेले. मुघल बादशाह औरंगजेबाच्या दरबारात त्यांची भेट होणार होती. महाराजांसोबत त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज देखील होते. पण आग्र्याच्या दरबारात जे घडलं ते शिवरायांच्या स्वाभिमानाला मान्य नव्हतं. दरबारातील मान सन्मानाच्या क्रमाबाबत महाराजांचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली. महाराजांनी हा अपमान सहन केला नाही, कारण शिवाजी महाराजांसाठी स्वराज्य म्हणजे केवळ जमीन नव्हती, स्वराज्य म्हणजे स्वाभिमान होता. यानंतर महाराजांना आग्र्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं. चारही बाजूंनी पहारा, बाहेर मुघल सैनिक, प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष. परिस्थिती अत्यंत कठीण होती. पण मित्रांनो, ज्यांच्या डोक्यात स्वराज्याचा विचार असतो त्यांना भिंती कैद करू शकतात, पण त्यांच्या बुद्धीला कैद करू शकत नाहीत. शिवाजी महाराजांनी परिस्थितीचा शांतपणे विचार केला. घाई नाही, घाबरणं नाही, निराशा नाही, फक्त योग्य वेळीची वाट पाहिली. तलवारीपेक्षा तीक्ष्ण बुद्धी. महाराजांनी आजारपणाचे कारण पुढे करून बाहेर जाणाऱ्या टोपल्यांमधून मिठाई आणि फळे पाठवण्याची व्यवस्था सुरू केली. सुरुवातीला पहारेकरी त्या टोपल्यांची तपासणी करत, पण दिवसेंदिवस तो क्रम सुरू राहिल्यामुळे पहाऱ्यातील संशय कमी होत गेला. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. ज्या आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडणे अशक्य वाटत होते, तिथून शिवरायांनी आपली बुद्धी आणि धैर्याच्या जोरावर सुटकेचा मार्ग निर्माण केला. इतिहासातील तपशिलांना विविध वर्णनांमध्ये सुटकेच्या नेमक्या पद्धतीबाबत फरक आढळतो, पण आग्र्यातून सुटका करून स्वराज्यात सुरक्षित परतणे हा शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा पराक्रम मानला जातो. महाराजांची सुटका झाली, पण अजून संकट संपलं नव्हतं. आग्रा दूर, स्वराज्य दूर, मुघलांचा धोका कायम. तरीही महाराजांनी धैर्य सोडले नाही, कारण शिवरायांना माहीत होतं, स्वराज्याची वाट काट्यांनी भरलेली असली तरी त्या वाटेवरून मागे फिरायचं नसतं. रस्ता कठीण होता, संकट हजार होती, पण शिवरायांच्या मनात स्वराज्याची मशाल पेटलेली होती. मित्रांनो, आग्रा सुटका म्हणजे केवळ एका राजाची कैदेतून सुटका नाही, ते आपल्या 3 मोठ्या गोष्टी शिकवते. संकटात घाबरायचं नाही, बुद्धीचा योग्य वापर करायचा आणि स्वाभिमान कधीही सोडायचा नाही. आज आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, पण फक्त नाव घेऊन चालणार नाही. शिवरायांचा इतिहास ऐकायचा असेल तर कान हवेत, शिवरायांचा विचार समजून घ्यायचा असेल तर बुद्धी हवी, आणि शिवरायांचा आदर्श जगायचा असेल तर धैर्य हवं. आग्रा सुटकेचा प्रसंग आपल्याला सांगते, परिस्थिती तुमच्या विरुद्ध असली, सगळे मार्ग बंद झालेले असले तरी आशा सोडायची नाही, कारण कैद झाली होती शिवरायांची पावलं. कैद झाली होती शिवरायांची पावलं, पण स्वराज्याचं स्वप्न कैद झालं नव्हतं. पहारा होता आग्र्याच्या किल्ल्यावर, पहारा होता आग्र्याच्या किल्ल्यावर, पण शिवरायांचं ध्येय कोणाच्याही पहाऱ्यात नव्हतं. आणि म्हणूनच
शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील नाव नाही. शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील नाव नाही, ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे. शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नाहीत, तर स्वराज्याच्या विचाराची प्रेरणा आहेत. चला त्यांच्या पराक्रमाला आणि स्वराज्यनिष्ठेला मनापासून वंदन करूया. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ. धन्यवाद.